आज आपण चंपाषष्ठी विशेष नैवेद्य गोड भात कसा बनवायचा ते बघूया। येथे मी सुरुवातीला गूळ बारीक करून घेतला आहे। साहित्य लागणार आहे 1 मोठी वाटी तांदूळ, त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ, 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा कीस, 5 ते 6 काजू बदाम, मनुके, त्यानंतर 4 ते 5 विलायची, लवंग, दालचिनीचा तुकडा आणि केसर। काजू व बदामाचे काप करून घेऊ। केसर पाण्यात भिजत घालू। तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ करून 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत घालावे। मंद आचेवर जाड बुडाच्या पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालावे। तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये लवंग आणि दालचिनी घालावी। त्यानंतर विलायची घालावी। सोबतच काजू बदामचे काप घालावे व हलकेसे रोस्ट करून घ्यावे। त्यानंतर भिजत घातलेले तांदूळ पाण्यासकट घालावे। आवश्यकतेनुसार पाणी घालून भात शिजू द्यावा। एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवावे। भात छान शिजत आल्यानंतर त्यामध्ये गूळ घालावा, सोबतच खोबरा कीस आणि केसरचे पाणी घालावे। परत झाकण ठेवून भात चांगला शिजू द्यावा। भात शिजल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर घालून गरमागरम सर्व करावा। मराठवाड्यात चंपाषष्ठीला भरीत भाकरी सोबत हा गोड पदार्थ म्हणजेच गोड भात आवर्जून करतात।